Hello friends, welcome all of you in today's session. Last session we have finished with section of solids, development of surfaces. Okay, so till today we have finished 3 chapters: projection of solids, the second one was section of solids, and third, which we have recently finished, was development of surfaces. Now in today's session we are about to discuss the new topic from your syllabus, and the title for this topic is isometric projection. Okay, so this particular topic deals with drawing a three-dimensional object, when you will be given with orthographic views. मित्रो, थोडक्या शब्दात आणि सोप्या शब्दात सांगायचं जर म्हटलं मित्रो, तर आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन हा टॉपिक मागच्या सेमिस्टर मध्ये शिकलेलो आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टचं 3 डायमेन्शनल इमेज दिलेली होती आणि मग त्या ऑब्जेक्टचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू अशा 3 व्ह्यूज मध्ये त्याला आपण रिझॉल्व करत होतो. त्याला आपण ऑर्थोग्राफिक ड्रॉइंग असं म्हटलं होतं, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन असं म्हटलं होतं. आता तोच भाग फक्त त्याचा व्यत्यास म्हणूया आपण किंवा रिव्हर्स असं म्हणूया, तो म्हणजे आयसोमेट्रिक प्रोजेक्शन मध्ये आपल्याला शिकायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू यापैकी 2 व्ह्यू तुम्हाला कंपल्सरी परीक्षेमध्ये दिलेले असतात. कधी कधी 3 व्ह्यू पण देतात, पण मेजॉरिटी केसेस मध्ये फ्रंट टॉप किंवा फ्रंट आणि साइड असे तुम्हाला 2 व्ह्यू दिले जातात. फ्रंट तर कंपल्सरी दिलाच जातो, ऑप्शन राहतं फक्त टॉप द्यायचा का साइड व्ह्यू द्यायचा, आणि त्यानुसार त्या फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यूला आपण इमॅजिन करून त्याचं 3D ड्रॉइंग आपण बनवायचं आहे, म्हणजेच आपण त्याचं आयसोमेट्रिक ड्रॉइंग बनवतो असा त्याचा अर्थ. म्हणजे मित्र, ऑर्थोग्राफिक मध्ये जो प्रश्न होता, बरोबर आहे की नाही, जो प्रश्न होता ते आयसोमेट्रिक मध्ये उत्तर आहे, आणि आयसोमेट्रिक मध्ये जो प्रश्न होता, बरोबर आहे की नाही, प्रश्न आहे ते तुमचं ऑर्थोग्राफिक मध्ये उत्तर होतं. हाच त्याच्यामधला सगळ्यात मोठा बदल आहे, बरोबर. तर ह्या पहिल्या स्लाइड मध्ये प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला एक ब्लॉक्स बिल्ड झालेले दाखवलेले आहेत, आणि ह्या ब्लॉक्स बिल्डिंग मध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू असं मेन्शन केलेलं आहे. आता साइड व्ह्यू मध्ये राईट हँड साइड व्ह्यू आहे, ही इमॅजिनेशन डेव्हलप होण्यासाठी दिलेली एक तुम्हाला इमेज आहे, ज्याच्यामध्ये ही डायरेक्शन फ्रंटची आहे. याचा अर्थ तुम्हाला हा ब्लॉक दिसणार आहे, कलर बघा याचा, यानंतर ह्या कलरचा ब्लॉक हा दिसणार आहे, नंतर हा ब्लॉक दिसणार आहे, आणि नंतर हा ब्लॉक दिसणार आहे. मित्र, हा त्याचा फ्रंट व्ह्यू आहे. जर राईट हँड साइड व्ह्यूला तुम्ही गेलात, म्हणजे फ्रंटच्या रिस्पेक्टिव्हली राईट हँड साइडला जर आपण गेलो, तर फ्रंटचा हा राईट आहे, त्यामुळे इथं ब्लू ब्लॉक जेवढे आहेत, हे ब्लू ब्लॉक आपल्याला दिसतात, बरोबर आहे. आता गंमत काय होते मित्र, बघा, जेव्हा ऑब्झर्वर इकडनं फ्रंट व्ह्यूने ह्याला इमॅजिन करत असतो, तेव्हा त्याला हे डायमेन्शन त्याला व्हिज्युअलाइज होत नाहीये, बरोबर. म्हणजे हे ब्लू ब्लॉकची जी डेप्थ आहे, ही डेप्थ त्याला व्हिज्युअलाइज होत नाहीये. त्यामुळे त्याला या ब्लॉकशी हा ब्लॉक लगतच आलेला आहे, आणि या ब्लॉकला लागून हा ब्लॉक आलाय, लागून हा ब्लॉक आलाय, असे 4 ब्लॉक एका ओळीनं आले असा फील त्याच्यामध्ये होतो. लक्षात आलं. आणि राईट हँड साइडला पण तसाच विषय होतोय मित्र. आता हा खालच्या बाजूचा बॉटम स्टेपचा आपण विचार केला या रेड स्पॉटचा, पण इथं सुद्धा हा आणि याला लागून हा तुम्हाला पुढे आल्यासारखा दिसेल, त्यामुळे इथं 2 ब्लॉक दिसतील आणि वरती मात्र 1 दिसेल. अशा पद्धतीने वरती 1 ब्लॉक, खाली 2 ब्लॉक आणि खाली 4 ब्लॉक असा त्याचा फ्रंट व्ह्यू. आणि साइड व्ह्यू मध्ये आपण गेलो तर हे 4 ब्लॉक ब्लू 1 2 3 4 लागून एकमेकाला दिसणार. हा जो डेप्थ आहे त्याचा तो डेप्थ रिअलाइज त्याला होत नाहीये, त्यामुळे हे 4 रेक्टँगल एकत्र येतील, त्याच्यावरती हे 2 येतील आणि त्याच्यावरती हा 1 येईल, असा व्हिज्युअलाइज होईल त्याच्यामध्ये. आणि टॉप व्ह्यूला तुम्ही गेलात तर हा ब्लॉक, हा ब्लॉक, हा ब्लॉक, म्हणजे पहिल्या स्टेपला 1, त्याला जोडून हे 2 दिसणार, आणि त्याला जोडून हे 3 आणि 3 6 आणि 7 ब्लॉक 1 2 3 4 5 6 7 हे दिसतील. मित्र, वर्ण बघताना त्याला त्याचे टप्पे आहेत, त्याच्या ज्या पायऱ्या तयार झालेल्या आहेत, स्टेप्स तयार झालेल्या आहेत, या स्टेप्स त्याला रिअलाइज होत नाही, त्याला ते सगळं एकाच प्लेन वरती आल्यासारखं दिसतंय. हे इमॅजिनेशन आपण ऑर्थोग्राफिक मध्ये डेव्हलप केलेलं आहे. आता आपल्याला ऑर्थोग्राफिक ड्रॉइंग दिलेलं असणार आहे, आणि त्याच्यावरनं हे बिल्डिंग ब्लॉक आपण तयार करायचे 3D मध्ये, ज्याच्यामध्ये ज्याची लांबी, रुंदी, उंची आपल्याला कळते, असा आशयाचा भाग आपण या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण बघू. इथं पहा,
what is isometric view? So the isometric view represents the overall appearance of the object. म्हणजे तो ऑब्जेक्ट लांबीला किती आहे, रुंदीला किती आहे, उंचीला किती आहे याचा ओव्हरऑल अपीअरन्स आपल्याला आयसोमेट्रिक ड्रॉइंग मध्ये कळतो and makes it easy to understand some details which may be difficult to understand in the orthographic projections. मित्रो ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन हे 2D ड्रॉइंग आहे, हे 3D ड्रॉइंग नाहीये. त्यामुळे कायम प्रत्येक व्ह्यू मध्ये एक डायमेन्शन तुमचं मिसिंगच असणार आहे. त्यामुळे 3 डायमेन्शन कळत नसल्यामुळे रिअलिस्टिक मोड मध्ये ऑब्जेक्ट कसा असेल हे इमॅजिनेशन आपल्याला डेव्हलप होत नाहीये. इथं आयसोमेट्रिक मध्ये क्लिअर कट 3 डायमेन्शन्स तुम्हाला दिसतात, त्यामुळे इथं तुम्हाला ऑब्जेक्ट व्हिज्युअलाइज करायला सोपं पडतं. आता आयसोमेट्रिक व्ह्यू, द 3 डायमेन्शनल व्ह्यू ऑफ एन ऑब्जेक्ट obtained by a plane of projection in which all the projectors are parallel but inclined at an angle of 30 degree to the plane of projection is known as isometric view. मित्रो आयसोमेट्रिक व्ह्यू काढत असताना आपल्याला जी प्लेन कन्सिडर करायला लागते पहिल्यांदा, रेफरन्स प्लेन ज्या लागतात, बरोबर आहे की नाही. आता हे पर्टिक्युलरली आपल्याला प्लेनचं जॉमेट्री जर शिकायची असेल तर तुमच्या लक्षात येते का बघा की हा कुठलाही सॉलिड हा एका थ्री म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस भोवती रिव्हॉल्व होत असतो. हे 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस जे असतात त्यांना एक्स, वाय आणि झेड असं म्हणतात. इथं मी तुम्हाला दाखवतो, पडतंय का बघा तुम्हाला, असा विषय आहे. तर हा जर मी एक्स ऍक्सिस कन्सिडर केला मित्र हो, या दिशेनं प्रोसीड होणार आपण, दिस इज माय एक्स. कन्व्हेन्शनली आपण हा एक्स करतो, बरोबर आहे. समजा हा लेंथचा ऍक्सिस आहे आणि याला जर मी वर केलं बघितलं, हा आपला वाय असतो कायम, एक्स आणि वाय. तर वाय म्हणजे हाईट आली, लक्षात येते काय बघा, हाईट. जर हा लेंथचा ऍक्सिस पकडला, हा हाईटचा ऍक्सिस पकडला, तर माझा अंगठा जर तुम्ही बघितला मित्र हो, तर तो अंगठा सुद्धा झेड आहे आणि तो याला आणि याला बरोबर 90 डिग्रीत आहे. हे दिसतंय का बघा, या दोन्हींमधला अँगल बघितला तर 90 आहे आणि ह्या दोन्हींमधला अँगल बघा तुम्ही, हा आणि हा, तर हा सुद्धा तुम्हाला काय दिसेल, बरोबर 90 दिसेल. म्हणजे हे 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस आहेत, ज्याच्यामध्ये हा झेड जो आहे तो त्याची विड्थ आपल्याला दाखवेल, तो त्याची काय दाखवेल, विड्थ दाखवेल. सो दिस इज लेंथ ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, वाय म्हणजे हाईटचा ऍक्सिस आला आणि झेड म्हणजे विड्थचा ऍक्सिस आला. कुठलाही सॉलिड हा 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये या 3 ऍक्सिस मध्ये रिव्हॉल्व होतो. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो मित्र, हा फॉर एक्झाम्पल क्यूब घ्या तुम्ही, बरोबर. तर ह्या क्यूब मध्ये सुद्धा ह्या क्यूबचा तुम्ही कॉर्नर कन्सिडर केला, बरोबर. असा जर तुम्ही ह्याला कॉर्नर कन्सिडर केला, बरोबर आहे की नाही, तर हा जो ऍक्सिस आहे हा वाय ऍक्सिस झाला त्याचा. आणि जर तुमची ऑब्झर्वेशनची ही फ्रंट व्ह्यूची डिरेक्शन असेल तर मित्र हा एक्स झाला, बरोबर आहे. आणि मग हा एक्स झाला म्हणून हा जो मिळतो इकडं, हा तुम्हाला दिसतो ना, मी बोट ज्याच्यावर फिरवतो तो झेड ऍक्सिस झाला. अशा पद्धतीनं हा प्रत्येक सॉलिड हा एक्स, वाय, झेड ऍक्सिसला रिव्हॉल्व असतो. आता गंमत काय होते मित्र, हा सॉलिड मी असा रेस्ट केला तर पुन्हा यू कुड बी एबल टू व्हिज्युअलाइज ओनली इट्स 2 फेसेस. तुम्हाला नुसतं फ्रंट व्ह्यू तुम्ही बघितलं तर हे दोनच दिसणार हो, आणि साइड व्ह्यू तुम्ही आला तर तुम्हाला हे दिसणार आहे, टॉप व्ह्यू तुम्ही गेला तर ही वरची प्लेन दिसणार आहे. मग तुम्हाला सगळा ऑब्जेक्ट जर रिअलाइज करायचा असेल, इमॅजिन व्हायला पाहिजे, तर हा प्लेन जी त्याची आहे ती हॉरिझॉन्टल प्लेन कन्सिडर करून चालत नाही. तर त्याची जी प्लेन आहे त्यासाठी हा जो पुढचा कॉर्नर आहे, या कॉर्नर वरती ह्या 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टला म्हणजे क्यूबला असं उचलायला लागतं. बघा मी उचललाय आता त्याला. आता उचलल्यानंतर तुम्हाला मगाशी जी त्याची टॉप फेस दिसत नव्हती, कोणती हो, ही टॉप फेस आहे. ही टॉप फेस तुम्हाला दिसत होती का, तर ही दिसत नव्हती, ही आता तुम्हाला दिसू लागली. समजलं का. मग दिसू लागली तर मी ह्याला या कॉर्नरवर किती डिग्रीने उचललेला आहे मित्र, तर तो अँगल म्हणजे बरोबर 30 डिग्री अँगल असतो. काय असतो, बरोबर 30 डिग्री. तो बघा परत एकदा सांगतो, हा असा ठेवला तर तुम्हाला ह्याचा टॉप फेस तुम्हाला दिसणार नाही, त्याची 3 डायमेन्शन्स तुम्हाला व्हिज्युअलाइज होणार नाही. ती जर तुम्हाला व्हायची असेल तर या पुढच्या कॉर्नरवर मी त्याला असं उचलायला पाहिजे, टिल्ट करायला पाहिजे. असा टिल्ट केला की तुम्हाला हा दिसू लागला. आता मित्र हो, हा दिसू लागला म्हणजे याचा जो बेस आहे, हा बेस मी बरोबर या कॉर्नरवरती 30 डिग्रीला टिल्ट केला. आणि यासाठी हे स्टेटमेंट अतिशय उपयोगाचं आहे की इथं काय म्हटलंय की सगळे प्रोजेक्टर्स हे पॅरललच काढतो आपण, बट inclined at an angle of 30 degree to the plane of projection.
इज नोन ॲज आयसोमेट्रिक व्ह्यू. तर मित्र एक गोष्ट मनाशी गुणगाठ बांधायची की आयसोमेट्रिक ड्रॉइंग काढत असताना आपल्याला सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा ॲक्सिस आपले 30 डिग्रीनं टिल्ट करून घ्यायला लागतात आणि त्याला बेस असं समजायचं 30 डिग्रीला आणि मग त्याच्यावर ऑब्जेक्ट आपण काय करायचा कन्स्ट्रक्ट करायचा. ओके नेक्स्ट. आता आयसोमेट्रिक स्केल. आता दोन प्रकार आहेत मित्र याच्यात. आयसोमेट्रिक ड्रॉइंग मध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे आयसोमेट्रिक व्ह्यू आणि दुसरा आहे आयसोमेट्रिक स्केल. बघा मी काय सांगतो मित्र, माझा विषय असा आहे, हा आहे आयसोमेट्रिक ड्रॉइंगचा विषय. आयसोमेट्रिक ड्रॉइंग जेव्हा आपण काढतो तेव्हा हे आयसोमेट्रिक ड्रॉइंग दोन पद्धतीने काढतात. एका म्हणजे त्याला म्हणतात आयसोमेट्रिक व्ह्यू. काय म्हणतात त्याला? आयसोमेट्रिक व्ह्यू. आणि एक प्रकारे जे काढलं जातं त्याला म्हणतात आयसोमेट्रिक प्रोजेक्शन. काय म्हणतात? आयसोमेट्रिक प्रोजेक्शन. आता बघा आयसोमेट्रिक व्ह्यू जो काढला जातो त्याला जे स्केल लागतं ते स्केल असतं नॅचरल स्केल. नॅचरल म्हणजे तुम्हाला जो फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू दिलेला आहे त्याच्यामध्ये जेवढी लेंथ आहे तेवढीच लेंथ, त्याच्यामध्ये काही काटछाट नाही, त्याला म्हणायचं आयसोमेट्रिक. तर आता आपण असं म्हणू शकतो आयसोमेट्रिक व्ह्यू हा कायम नॅचरल लेंथनी काढला जातो किंवा ओरिजिनल लेंथनी काढला जातो. आणि हा जो प्रोजेक्शन जो आहे तो प्रोजेक्शन काढण्यासाठी आपल्याला नॅचरल स्केल चालत नाही, तर आपल्याला लागतं इथं आयसोमेट्रिक स्केल. काय लागतं? आयसोमेट्रिक स्केल. बरोबर आहे, लक्षात ठेवा. आता हे आयसोमेट्रिक स्केल कसं काढायचं हा पार्ट आपण टप्प्याने नंतर बघणार आहोत. म्हणून हा विषय आता इथं आला आयसोमेट्रिक स्केलचा, म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. तर आयसोमेट्रिक ड्रॉइंग मध्ये आपल्याला प्रश्न काळजीपूर्वक वाचावा लागतो आणि हे शोधावं लागतं की आपल्याला व्ह्यू विचारलाय का ड्रॉइंग विचारलंय, प्रोजेक्शन विचारलंय. जर व्ह्यू विचारला असेल तर आपल्याला नॅचरल स्केलला जावं लागतं, आपल्याला दुसरं कुठलंही स्केल कन्स्ट्रक्ट करावं लागत नाही. पण आयसोमेट्रिक प्रोजेक्शन जर विचारलं असेल आपल्याला तर आपल्याला आयसोमेट्रिक स्केल करावं लागतं. आणि आयसोमेट्रिक स्केल कन्स्ट्रक्ट कसं करतात तर हा पार्ट मी तुम्हाला सांगणारच आहे. बरोबर आहे. तत्पूर्वी आपण याला काय डिटेल केलेलं आहे हे पण बघूया. काय म्हणते बघा, द प्रपोर्शन बाय मीन्स ऑफ विच द ट्रू डिस्टन्सेस आर रिड्यूस्ड टू आयसोमेट्रिक डिस्टन्स. मित्र ट्रू डिस्टन्स म्हणजे नॅचरल डायमेन्शन्स किंवा नॅचरल स्केल हे आता आयसोमेट्रिक स्केल मध्ये काही एका प्रपोर्शननं रिड्यूस होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे गोष्ट कळाली का तुम्हाला की आयसोमेट्रिक स्केल म्हणजे रिड्यूस्ड स्केल झालं आणि नॅचरल स्केल म्हणजे ओरिजिनल लेंथचं स्केल झालं. द प्रपोर्शन बाय मीन्स ऑफ विच द ट्रू डिस्टन्सेस आर रिड्यूस्ड टू आयसोमेट्रिक डिस्टन्स. बघा जे डिस्टन्स रिड्यूस झालं त्याला आयसोमेट्रिक डिस्टन्स म्हटलं, जे ओरिजिनल होतं ते झालं ट्रू डिस्टन्स. इज नोन ॲज आयसोमेट्रिक स्केल. कन्स्ट्रक्शन मेथड ऑफ आयसोमेट्रिक स्केल. आता कसं काढायचं? टू गेट ॲक्युरसी इन द आयसोमेट्रिक प्रोजेक्शन इट इज नेसेसरी टू गेट आयसोमेट्रिक लेंथ्स फ्रॉम द ट्रू लेंथ्स. एव्हरी लेंथ वी नीड टू कन्वर्ट इनटू द आयसोमेट्रिक लेंथ. मग नॅचरल लेंथचं आयसोमेट्रिक लेंथ मध्ये कन्वर्जन कसं करायचं? बघा मित्र, त्यासाठी एक असा हॉरिझॉन्टलला आपला रेफरन्स पकडायचा. सो दिस इज आवर हॉरिझॉन्टल रेफरन्स. दिस इज आवर हॉरिझॉन्टल रेफरन्स. इथं मी स्टार्टिंग पॉइंट O घेणार आणि याच्यावरती 45 डिग्रीला एक लाईन टाकायची. बघा मित्र, दिस अँगल इज इक्वल टू हाऊ मच? 45 डिग्री. या 45 डिग्री वरती आपल्याला नॅचरल स्केल कन्स्ट्रक्ट करायचं. काय करायचं? नॅचरल. त्यामुळे इथं 45 च्या इथं मी म्हणणार नॅचरल स्केल. इथं स्लाइड मध्ये पण मी दाखवणार आहे त्याला, पण मी तुम्हाला कन्स्ट्रक्ट करून दाखवतो. दिस इज नॅचरल स्केल. आता दुसरी अँगलची रेषा टाकायची ती 30 डिग्रीला टाकायची. दिस इज हाऊ मच? 30 डिग्री. आणि यावरती जे स्केल येणार आहे ते आहे आयसोमेट्रिक स्केल.
काय आहे ते आयसोमेट्रिक स्केल. मग काय करायचं बघा, नॅचरल स्केलवर एक एक सेंटीमीटर वरचे पॉइंट टाकायचे. 1 2 3 4 5 6 7 8 असे किती पण तुम्ही टाकू शकता. आणि या सगळ्या पॉइंट मधून या हॉरिझॉन्टल लाईनला परपेंडिक्युलर लाईन काढायची. हे बघा लक्षात घ्या मित्रांनो, ही परपेंडिक्युलर काढायची आहे. बरेच जण असं तिरकं काढतात, टोटली रॉंग आहे. ओके, 8 ला मधून या हॉरिझॉन्टल लाईन वरती लंब टाकायचा. तो इथं कट केला की दिस इज 8 डॅश. बघा आता 7 ला खाली घेणार मी. 7 जिथं कट करतो तो 7 डॅश, 6 करतो तो तिथं 6 डॅश, 5 करतो तिथं 5 डॅश, 4 करतो तिथं 4 डॅश, 3 डॅश, 2 डॅश, 1 डॅश असे मला रिस्पेक्टिव्ह पॉइंट्स या 30 डिग्री अँगलच्या लाईनवर मिळतात. आता गंमत अशी आहे, जर मी स्केल घेतलं आणि इथं O पासून 8 पॉइंट पर्यंत डिस्टन्स मोजलं तर एक खूण माझी 1 सेंटीमीटरवर आहे मित्र. तर 8 सेंटीमीटर वरती त्याचं मेजरमेंट होणार हे 8. बरोबर आहे. आणि तुम्ही खालच्या स्केलवर आयसोमेट्रिक स्केलवरती O पासून 8 डॅशचा डिस्टन्स मोजला तर ते रिड्युस्ड स्केल आहे. इट विल नेव्हर मेजर ॲज इक्वल टू 8 सेंटीमीटर. ते 8 सेंटीमीटर असणार नाही, ते 8 सेंटीमीटर पेक्षा कमी असणार नाही. मग ते कितीने कमी असतं तर ते काय असतं, समजा हे 8 सेंटीमीटर असेल तर वरच्या स्केलच्या 0.81% असतं. किती असतं 0.81%. म्हणजे अंदाजे आपण मोजूया 8 सेंटीमीटरला 0.81 न जर गुणलं तर 88 64. बरोबर आहे की. तर 64 मिलीमीटर एवढं लेंथ तुम्ही इथं भरणार आहे. म्हणजे जवळपास 64 जर 80 आपण वजा केलं तर 64 आणि 6 70. बरोबर आहे की. आणि 10 म्हणजे किती झाले 16. म्हणजे 20% ते स्केल काय झालेलं आहे आपलं रेड्यूस झालेलं आहे. तर या स्केलला आपण काय म्हणतो आयसोमेट्रिक स्केल असं. प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम तुम्हाला आयसोमेट्रिक प्रोजेक्शन काढा असं सांगितलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला आयसोमेट्रिक स्केल कन्स्ट्रक्ट करणं अपरिहार्य आहे. ते तुम्हाला करावंच लागेल. ओके, आता नेक्स्ट मध्ये बघूया आपण स्लाइड मध्ये काय. इथं ही मी सांगितलेली प्रोसिजरच तुम्हाला ह्या स्लाइड मध्ये डिटेल केलेली आहे. 1-2 मिनिटात मी हे रिवाइज करतो. हा ए म्हटलाय तिथं आहे म्हणजे मी इथं ओरिजिन O असं म्हटलेलं आहे. ही 45 डिग्रीची ऍक्च्युअल लेंथची लाईन आहे. याच्यामध्ये त्यानं इथं पहिला 0 घेतलं, मी इथं 0 घेतो. 1 2 3 4 काहीही त्याचा फरक पडत नाही मित्र. आणि दुसरी लाईन आहे बघा ही खालची, ही 30 डिग्रीची लाईन आहे. या 30 डिग्रीच्या लाईन वरती ह्या रिस्पेक्टिव्ह पॉइंट्स मधून प्रोजेक्शन्स काढलेले आहेत आणि मग हे डिस्टन्सेस आपल्याला याच्यावरती मिळतात. आणि हे जे खालचं स्केल आहे 30 डिग्री लाईन वरचं त्याला आपण आयसोमेट्रिक स्केल असं म्हणतो. तर अशा पद्धतीने मित्र नॅचरल स्केल जे आहे ते ऍक्च्युअल लेंथ दर्शवतं. आयसोमेट्रिक स्केल जे आहे ते रिड्युस्ड लेंथ दाखवतं. तर ही जी मी स्टेप सांगितलेली तुम्हाला ही इथंच शिकवलेली आहे. ड्रॉ ए हॉरिझॉन्टल लाईन AB at point A. Draw a line AC at angle of 45 degree as shown in figure. At point A, draw another line AD at angle 30 degree as shown in figure. Now mark the true lengths such as 1 2 3 4 5 6. आपण इथं 1 ते 8 मार्क केलेले आहेत 1 सेंटीमीटरचे. यांनी 6 पर्यंत पॉइंट्स करा असं म्हटलंय. कितीही करू शकतो. मॅक्सिमम लेंथ डायमेन्शन मध्ये किती आहे तेवढा आपण घेऊ शकतो. मग हे पॉइंट जे आहेत ते खालच्या लाईन वरती म्हणजे AD लाईन वरती 30 डिग्रीचा प्रोजेक्ट करा असं म्हटलंय परपेंडिक्युलर टू AB. आणि तिथं करस्पॉन्डिंग जे रिस्पेक्टिव्ह पॉइंट्स मिळतात त्या ज्या पॉइंटच्या लेंथ्स आहेत त्या म्हणजे तुमच्या आयसोमेट्रिक लेंथ्स आहेत. तर असं मित्र आयसोमेट्रिक स्केल कन्स्ट्रक्ट केलं जातं. पुन्हा एकदा मी सांगतो मित्र, जेव्हा परीक्षेमध्ये आयसोमेट्रिक व्ह्यू काढा असा प्रश्नामध्ये उल्लेख असेल तर हा आपल्याला काम करायची गरज नाही आहे. पण जर आयसोमेट्रिक प्रोजेक्शन काढा असं म्हटलं असेल तर कंपल्सरी आपल्याला हे आयसोमेट्रिक स्केल काय करावं लागेल प्रिपेअर करावं लागेल. ओके, ठीक आहे. तर मित्र आजच्या सेशन मध्ये अप टू कन्स्ट्रक्शन ऑफ आयसोमेट्रिक स्केल हा पार्ट आपण याच्यामध्ये आणि इंट्रोडक्टरी पार्ट पाहिलेला आहे. तो रिवाइज करा तुम्ही आणि मग आपण पुढच्या सेशन मध्ये याचा नेक्स्ट पार्ट पाहूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.